वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थी दिवशी प्रत्येकाच्या भारतातील कोट्यावधी घरांमध्ये गणपती बाप्पाचं आपल्या गणरायाचं आगमन होणार आहे। प्रत्येकाच्या घरी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरूच असणार आहे। पण आपण घरच्या घरी गुरुजी नसतील, गुरुजी भेटत नसतील किंवा गुरुजींना न बोलवता आपण घरच्या घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कशा पद्धतीने करायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा बसणार आहेत, विराजमान होणार आहेत। कोणाच्या घरी 1.5 दिवसाचा असेल, कोणाच्या घरी 5 दिवसाचा, कोणाच्या घरी 7 दिवसाचा असेल किंवा कोणाकोणाच्या घरी अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पाची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभत असतं। तर हे 10 दिवस किंवा तुमच्या घरी जितक्या दिवसाचा गणपती बाप्पा आहे तितक्या दिवस आपण गणपती बाप्पाची गणरायाची सेवा कशा पद्धतीने करायची व घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने पारंपरिक व शास्त्रोक्त पद्धतीने कशा पद्धतीने स्थापना करायची, प्राणप्रतिष्ठा करायची हेच आपण आज पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। चला तर मग पाहूया गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी कशा पद्धतीने करायची ते। अशा पद्धतीने पूजा मांडणी करून घेतलेली आहे। पूजा मांडणी म्हणजे बघा, स्वस्तिक काढलेला आहे, आपल्याला चौरंग ठेवायचा आहे, चौरंगावरती लाल कपडा आणि तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त लाइटिंग वगैरे मागे थोडे 2 वेळ सोडलेले आहेत आणि हे केलेले आहे कारण आपल्याला गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे आज आपण बघायचं आहे। त्यामुळे तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते आणि साधी सोपी आपल्याला गुरुजी न बोलवता घरच्या घरी करता येईल अशा पद्धतीने तुम्हाला आज मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता सगळ्यात अगोदर इथे स्वस्तिक वगैरे काढलेला आहे आणि दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। आपण मागच्या साईडला दोन्ही साईडला 2 समया देखील ठेवू शकतो। आता सगळं सामान काढलेलं नाही, तुम्हाला हा दिवा अखंड दीप आहे जो तोच मी ठेवते गणपती पुढे कारण वाऱ्याने वगैरे समय विझली जाते। समय देखील तुम्ही ठेवू शकता आणि अशा पद्धतीने अखंड दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करून घेऊया। आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे, तर दिव्याची पूजा करताना दिव्याला हळदी कुंकू, थोड्याशा अक्षता, दिव्याखाली देखील थोड्याशा अक्षता ठेवलेल्या आहेत बरं का, आणि आपल्याला दिव्याची देखील पूजा करून घ्यायची आहे। आणि दिवा लावताना तुम्ही शुभम करोति कल्याणम देखील बोलू शकता किंवा हे दिव्याला आपण फुल वाहताना आपण दिव्याला देखील नमस्कार करायचा आहे आणि दिव्याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। दिव्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला इथे बघा आपण स्वस्तिक काढलेला आहे, गणपती बाप्पांना जिथे आपण स्थानापन्न करणार आहोत तिथे आपण स्वस्तिक काढलेला आहे। त्याच्यावरती सगळ्यात अगोदर आपण हळदी कुंकू टाकून घेऊया। हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आपल्या घरातले जे देव बाप्पा आहेत त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे अगोदर। आणि सगळं करण्याच्या अगोदर आपल्याला आचमन करायचं आहे। तर आचमन कसं करायचं बघा, जी घरातली कर्ती व्यक्ती आहे, कर्ता पुरुष आहे, जो कोणी गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा करणार आहे त्या व्यक्तीने आचमन करायचं आहे। आणि जर कर्ता व्यक्ती काही कारणास्तव घराच्या बाहेर कामानिमित्त गेले असतील तर स्त्री देखील घरातली आचमन करू शकते, गणपती बाप्पाची स्थापना देखील करू शकते। तर सगळ्यात अगोदर आपण आचमन करून घेऊया। आपल्याला आचमन करायचं आहे, तर आचमन करण्यासाठी आपल्याला आपला हात पुढे घ्यायचा आहे, उजवा हात, उजव्या हातावरती आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि 3 वेळा आपल्याला पाणी प्राशन करून घ्यायचं आहे। ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः आणि 4थ्या वेळेस ओम गोविंदाय नमः म्हणून आपल्याला पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं आहे। अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे। आचमन झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातली गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे छोटीवाली ती घ्यायची आहे आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आपल्याला जलाने, दुधाने किंवा दह्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा देखील जप करू शकता। त्याच पद्धतीने तुम्ही अथर्वशीर्ष देखील बोलू शकता। अथर्वशीर्ष तुम्ही 1 वेळा बोला, 11 वेळा बोलला तर अतिशय उत्तमच आहे। अथर्वशीर्ष जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही युट्यूबला जरी लावलं तरी देखील चालणार आहे किंवा तुम्ही काहीच तुम्हाला जमत नाही, संस्कृत बोलताना तुम्हाला थोडंसं अवघड जातं, तर तुम्ही ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाची अगोदर जलाने, दुधाने, दह्याने आणि नंतर तुम्हाला परत एकदा जलाने अशा पद्धतीने गणपती बाप्पांना स्वच्छ असं स्नान घालून घ्यायचं आहे, अभिषेक घालून घ्यायचं आहे। शक्य झाल्यास ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत आहात तर जास्तीत जास्त कमीत कमी 16 वेळा, जास्तीत जास्त 108 वेळा करण्याचा प्रयत्न करायचा आहे।
बघा, गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक घालून घेतल्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ वस्त्राने आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि त्यांना त्यांच्या जागेला स्थानापन्न आपल्याला करायचं आहे. गणपती बाप्पांना स्थानापन्न करण्या अगोदर गणपती बाप्पाचा आपण अभिषेक करून घेतलेला आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे. कलश स्थापना करायला अजिबात विसरायचं नाहीये. एका प्लेटमध्ये तुम्ही तांदूळ घ्यायचा आहे. आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. त्याच्यावरती देखील तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचे आहेत. हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये तुम्हाला कलशामध्ये तुम्हाला 1 रुपया आणि सुपारी, 1 नाणं आणि 1 सुपारी अशा पद्धतीने टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये देखील हळदी कुंकू देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे. शक्य असल्यास त्याच्यामध्ये फूल देखील अर्पण करा. नंतर तुम्हाला खालून वरती अशी हळदीची 5 आणि कुंकवाची 5 अशी बोटे वडायची आहेत किंवा स्वस्तिक जरी काढलं तरी देखील चालणार आहे. आपण आता हळदीची 5 आणि कुंकवाची 5 बोटे ओढून घेऊया. हळदीची 5 व कुंकवाची 5 बोटे ओढायची आहेत. नंतर याच्यामध्ये आंब्याची 5 पाने किंवा नागवेलीची 5 पाने तुम्हाला ठेवायची आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला नारळाची स्थापना करायची आहे. आंब्याची पाने ठेवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे. नारळ देखील आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. नारळाला देखील फूल अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू आपल्याला नारळाला अर्पण करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण हे सगळं करत असतो त्यावेळेस कलशाची ज्यावेळेस स्थापना करतो त्यावेळेस म्हणायचं, हे कलश देवता तुला मी हळदी कुंकू अर्पण करत आहे. कलश देवता तुला मी नारळ अर्पण करत आहे किंवा फूल अर्पण करत आहे किंवा हरिद्रम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी अशा पद्धतीने किंवा पुष्पम समर्पयामी अशा पद्धतीने बोलायचं आहे. कलशाला देखील फूल अर्पण करायला अजिबात विसरायचं नाहीये. वेणी गजरा असेल तर आवर्जून कलशाला तुम्हाला अर्पण करायचा आहे. मंदिरातला कलश इथे ठेवायचा नाही. आपला मंदिरातला वेगळा आहे आणि हा कलश वेगळा आहे, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे मंदिरातला कलश इथे ठेवायचा नाही. या कलशाची स्थापना झाली, दिव्याची पूजा करून झाली की नंतर गणपती बाप्पाची इथे आपल्या घरातला जो गणपती बाप्पा आहे त्यांची इथे स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर आपल्या उजव्या हाताला, गणपती बाप्पाच्या डाव्या हाताला आणि आपल्या उजव्या हाताला आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे. जी आपल्या घरातली गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला इथे ठेवायची आहे. म्हणजे आपल्या उजव्या हाताला आणि गणपती बाप्पाच्या डाव्या हाताला, आणि कलश हा गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला येणार आहे बरं का. गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला कलश येणार आहे आणि गणपती बाप्पाच्या डाव्या हाताला गणपती बाप्पा छोटे आपल्या घरातली जी मूर्ती आहे ती येणार आहे. म्हणजेच आपल्या उजव्या हाताला आणि गणपती बाप्पाच्या डाव्या हाताला. तुम्हाला समजलंच असेल. गणपती बाप्पाच्या मूर्तीला आपल्याला नंतर हळदी कुंकू किंवा अष्टगंध वाहून घ्यायचा आहे, अर्पण करायचा आहे आणि फुलं देखील अर्पण करायचे आहेत. दुर्वा आघाडा आवर्जून आता मिळतं तर दुर्वा आघाडा देखील आपल्याला अर्पण करायचा आहे. गणपती बाप्पांना जास्वंदाचं फुल अतिशय प्रिय आहे. जर भेटलं तर आवर्जून जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे. नंतर दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य. आता गुळ व खोबऱ्याची संपूर्ण वाटी घ्यायची आहे आपल्याला, अर्धी वाटी घ्यायची नाही. संपूर्ण वाटी घ्या. आता सध्या आहे ती घेतलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. संपूर्ण वाटी घ्यायची आहे. इथे चौकोन करायचा आहे, भरीव चौकोन, आणि त्याच्यावरती आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. पाण्याचा आपल्याला भरीव चौकोन इथे करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य इथे दाखवायचा आहे. गणपती बाप्पाच्या समोर आपल्याला गुळ व खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. संपूर्ण वाटी ठेवायची. आता माझ्याकडे संपूर्ण वाटी नव्हती म्हणून मी हा तुकडा ठेवलेला आहे, पण संपूर्ण वाटी गणपती बाप्पा समोर ठेवायची आहे. आता या गणपती बाप्पाची, आपल्या घरातल्या गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपल्याला आपण जी मूर्ती आणणार आहोत, जी शाडूच्या मातीची मूर्ती आहे ती आपल्याला इथे ठेवायची आहे. जे स्वस्तिक आपण मधोमध काढलेलं आहे ती मूर्ती इथे ठेवायची आहे. आता आपली मूर्ती तर अजून काय आलेली नाही. जी घरात मूर्ती आहे गणपती बाप्पाची ती इथे ठेवून तुम्हाला मी दाखवते. किंवा आपण जी शाडूच्या मातीची मूर्ती आणणार आहोत ती आपल्याला मूर्ती इथे ठेवायची आहे. आता ही घरामध्ये मूर्ती आहे पण ही काचेमध्ये बंद आहे, कारण बघा धूळ वगैरे घाण होते, त्यामुळे फ्रेम बनवून घेतलेली आहे या मूर्तीला. अशा पद्धतीने आपण जी मूर्ती आणणार आहे ती इथे विराजमान करायची आहे. आता अर्थात आपण शाडूची मातीची मूर्ती असल्यामुळे आपण मूर्तीला अभिषेक करू शकत नाही, म्हणून घरातल्या छोट्या गणपती बाप्पाला आपण अभिषेक करत असतो. आणि या मूर्तीला आपल्याला अभिषेक कशा पद्धतीने करायचा आहे बघा. एक फुल घ्यायचं आहे, फुलावरती पाणी थोडंसं शिंपडायचं, पाण्यात बुडवून घ्यायचं आहे फुल, आणि ओम गण गणपतये नमः, 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 ओम गण गणपतये नमः असं 21 वेळा आपल्याला बोलायचं आहे. किती वेळा? 21 वेळा आपल्याला हे बोलायचं आहे. आणि आपल्याला अभिषेक अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे.
बाप्पाची मूर्ती इथे ठेवल्यानंतर मूर्तीमध्ये आता प्राण आहेत का? अजून प्राण नाहीये. तर त्या आपल्याला पहिल्या मूर्तीमध्ये प्राण आणायचे आहेत, प्राण प्रतिष्ठा करायची आहे. तर कशा पद्धतीने आपण करू शकतो? तर या दुर्वा आपल्याला लागणार आहेत. दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत. दुर्वाच्या शेंड्याला आपल्याला तुपात बुडवून घ्यायच्या आहेत. या तुपात बुडवून घ्यायच्या आणि याला हळदी कुंकू लावून घ्यायचं. तर आपण सगळ्यात अगोदर तुपात बुडवून घेऊया आणि हळदी कुंकू लावून घेऊया. व्यवस्थित तुपात आणि बुडवून हळदी कुंकू लावलेला आहे. आता या दुर्वा पहिल्यांदा गणपती बाप्पाच्या डोक्यावरती ठेवायच्या. गणपती बाप्पाच्या डोक्यावरती ठेवून काय म्हणायचं? आता इथे तुम्हाला दिसत असेल गणपती बाप्पाच्या डोक्यावरती, आता या छोट्या मूर्तीवरती दाखवते. गणपती बाप्पाच्या डोक्यावरती ठेवायचं म्हणायचं आणि आपला जो डावा हात आहे तो आपल्या हृदयावरती ठेवायचा. म्हणजे आपलं हृदय ज्याप्रमाणे धडकतंय त्याच प्रमाणे गणपती बाप्पांच्याही हृदयामध्ये प्राण येऊ दे अशी प्रार्थना आपल्याला गणपती बाप्पांना करायची आहे. दुर्वा सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाच्या डोक्यावर ठेवायचे आहेत. आपला उजवा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या. नंतर गणपती बाप्पाच्या उजव्या हातावरती दुर्वा ठेवायचे आहेत. गणपती बाप्पा तुमच्या हृदयामध्ये प्राण येऊ द्या. गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या. नंतर आपल्याला पायावरती ठेवायचे आहे, दोन्ही पायावरती गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या. नंतर आपल्याला पोटावरती ठेवायचं आहे, गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या. आणि नंतर गणपती बाप्पाच्या हृदयावरती ठेवायचं आहे आणि जसं माझ्यामध्ये प्राण आहेत, माझ्या शरीरामध्ये प्राण आहेत, त्याच पद्धतीने गणपती बाप्पा तुमच्यामध्येही प्राण येऊ द्या. तुमचंही हृदय माझ्या हृदयाप्रमाणे सुरू होऊ द्या. म्हणजे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या. अशा पद्धतीने गणपती बाप्पांच्या प्राण येऊ द्या म्हणायचं आहे. आणि या दुर्वानंतर अशाच गणपती बाप्पांच्या चरणाशी आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत. अशा पद्धतीने गणपती बाप्पांना प्राणप्रतिष्ठा करायची आहे. हे प्राणप्रतिष्ठा करून झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीला आपल्याला दुर्वा, गणपती बाप्पाच्या मूर्तीला आपल्याला जानवे, त्याचप्रमाणे वस्त्रमाळ जे आपण आणली आहे ते अर्पण करायचे आहे. तर ती सगळ्यात अगोदर आपण अर्पण करून घेऊया. वस्त्रमाळा अर्पण करायची आहे आणि आपल्याला जे जानवे आहेत, आता हे जानवे आहे, या जानव्यांना थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे जानवे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. गणपती बाप्पांना जानवे वगैरे अर्पण करून घ्यायचे. तुम्ही जे काही फुलं, हार वगैरे आणलेलं आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली प्राणप्रतिष्ठा करायची आहे. आता भरपूर लोक 5 विड्याची पानं ठेवतात, म्हणजे विडा मानतात, 5 विडा म्हणतात. आता तो 5 विडा तुमच्याकडे जर असेल पद्धत तर तुम्ही मांडायचं आहे. आमच्याकडे आता एकच विडा ठेवतात, तर मी एक विडा तुम्हाला ठेवून दाखवते. भरपूर ठिकाणी 5 विडे ठेवले जातात. जशी तुमच्या घरामध्ये पद्धत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे सगळं करायचं आहे. अशा पद्धतीने 2 नागवेलीची पानं घ्यायची आहेत आणि नागवेलीच्या पानावरती एक विडा, आमच्या घरात एक असतो, कोणाकोणाच्या घरी 5-5 विडे असतात. आता कलश तुम्हाला दिसणार नाही म्हणून वरती ठेवलेला आहे मी. आपण विडा ठेवायचा आहे आणि विड्याला देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाची पूजा मांडणी करायची आहे. आता ज्या पत्रे आपण हरतालिकेला वापरणार आहोत तशाच पत्रे, पण नवीन पत्रे आपल्याला आणायचे आहेत. गणपती बाप्पाच्या मागे आपल्याला त्या पत्रे ठेवायच्या आहेत. या पत्री आपल्याला गणपती बाप्पाच्या मागे अशा उभा करून ठेवायच्या आहेत. या पत्री मागच्या मागे उभा करून ठेवायच्या आहेत. गणपती बाप्पांना तुम्हाला हार वगैरे घालायचा आहे. तुम्ही हार आणलाच असेल, आता मी काही हार वगैरे दाखवला नाही तुम्हाला. फुलं वगैरे अर्पण करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने साधी सोपी गणपती बाप्पाची आपल्याला स्थापना करायची आहे. तुमचं जे काही डेकोरेशन वगैरे आहे ते सगळं करून, जो नैवेद्य मोदकांचा केलेला आहे तो नैवेद्य देखील गणपती बाप्पाला अर्पण करायचा आहे. हे सगळं करत असताना गणपती बाप्पाचं मनातल्या मनात नामस्मरण सुरू ठेवायचं आहे किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ज्यावेळेस आपण गणपती बाप्पाला जानवे, वस्त्र, माळ किंवा फुलं अर्पण करतो त्यावेळेस पुष्पम समर्पयामी, वस्त्रम समर्पयामी अशा पद्धतीने बोलायचं आहे. किंवा गणपती बाप्पा तुम्हाला मी वस्त्र अर्पण करत आहे व गणपती बाप्पा तुम्हाला मी फुलं अर्पण करत आहे, अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे. आपण जो काही 5 वेगवेगळ्या प्रकारची फळं आपण ठेवतो, जी फळं तुम्ही आणली असतील ती तुम्ही फळं तिथे गणपती बाप्पांना ठेवून द्यायची आहेत. फळं ठेवायची आहेत आणि नंतर गणपती बाप्पाची आपल्याला आरती करून घ्यायची आहे. फळं वगैरे अर्पण, आता केळी आहेत ते केळी तुम्हाला ठेवलेली आहेत. 5 फळं आपण ठेवायची आहेत किंवा तुम्ही 5 केळी जरी ठेवली तरी देखील चालणार आहेत. अशा पद्धतीने आपण ही गणपती बाप्पाची साधी सोपी पूजा मांडणी म्हणजेच गणपती बाप्पाचे आपल्या घरी आगमन आपण करणार आहोत. आता डेकोरेशन असल्यामुळे तुम्हाला काही दिसत नसेल किंवा इथं मूर्ती नाहीये, आपण जी घरात आहे ते ठेवून तुम्हाला दाखवलेलं आहे. अशी साधी सोपी आपल्याला प्राणप्रतिष्ठा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची करायची आहे. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गणपती बाप्पाची आरती देखील आपल्याला करून घ्यायची आहे. आरती झाल्यानंतर जो मोदकाचा नैवेद्य तुम्ही ठेवलेला आहे तो नैवेद्य सगळ्यांना आपल्याला वाटायचा आहे. अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पाची सगळी पूजा विधिवत करून घेतलेली आहे. गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून घेतलेली आहे. गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर बघा, तुम्हाला जे मी काल नियम सांगितले ते नियम देखील तुम्हाला लागू होतात. म्हणजेच घरामध्ये कोणतीही चिडचिड
राग द्वेष कोणाबद्दल ठेवायचा नाही, कोणाचा अपमान होईल असं वागायचं नाही. आपल्याला जे दिवस भेटलेले आहेत, आपल्या घरामध्ये जितक्या दिवसाचे गणपती बाप्पा आहेत तितक्या दिवस आपल्याला गणपती बाप्पाची फक्त आणि फक्त सेवा करायची आहे. दुसरं कोणतंही काहीच करायचं नाहीये. कोणाविषयी राग द्वेष किंवा भांडण चिडचिड तंटा आपल्या घरामध्ये करायचा नाहीये. जे नियम सांगितले ते फॉलो करा आणि गणपती बाप्पाची आपल्या सेवा करायला अजिबात विसरू नका. अजून देखील या स्थापनेबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.